आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या बघणार आहोत. इथे मी ओला नारळ घेतलाय आणि गूळ घेतला आहे. आता आपण त्याची चोय करून घेणार आहोत. गूळ आणि खोबऱ्याची. अशा प्रकारे चोय करून घ्यायची आहे. माझं केसरयुक्त गूळ असल्यामुळे मी त्याच्यामध्ये काही केसर टाकला नाही आहे. तुम्ही पाहिजे असेल तर केसर ॲड करू शकता. चमचा असा उभा राहिला की समजून जायचं आपली चोय झाली आहे. इथे मी गव्हाचं पीठ करंजीसाठी मळून ठेवलं आहे. आता आपण करंज्या करायला घेऊया. अशा प्रकारे छोटी पारी लाटून घेऊन आपण त्याच्यामध्ये आता सारण टाकणार आहोत. आता चपातीच्या साईडला आपण पाणी लावणार आहे, म्हणजे आपलं चांगलं करंजी चिकटेल आणि कातणीने आपण त्याला आकार देणार आहोत. अशा प्रकारे आकार देऊन आता आपण ती करंजी तळायला घेऊया. आता आपण करंज्या तळून घेणार आहोत. तेल मी अगोदरच गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अशा सुंदर अशा अशा प्रकारे आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या रेडी आहेत. आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.